संघांमध्ये. तर नक्कीच रॉयल किंग ग्रुपचे सदस्य आणि मुरबाड शहराचे उद्योजक अनिकेत गडगे यांकडून आयोजन समितीला शुभेच्छा आलेल्या आहेत. फुल टॉस चेंडू, पहिला चेंडू, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय वायडिश लॉंगॉनच्या दिशेने. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत मिल्टर या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी श्री गणेश करतोय तो म्हणजेच बी स्पोर्ट्स बल्ल्याणी संघ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यस्तु सर्वदा. गणपती आपल्याला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो आणि स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरेख गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी करतो गोलंदाज चिंटू या षटकामध्ये. धावसंख्या स्थगित आहे 14 या आकड्यावरती, कारण की पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर योगेशने धावा खर्च केली होती 13 आणि या षटकामध्ये कमबॅक करून देते गोलंदाज चिंटू. एक्सपिरियन्स आहे. अजून एक चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी चिंटूच्या माध्यमातून. चिंटूची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या चिंटूसाठी, कारण की 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली आहे आणि 2 फलंदाज देखील बाद केलेत. प्रमोद शेठ पाटील साहेबांचा संघ आहे. रुद्र 11 मांडा संघ. अजून एक चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 बाद 14. सेफ आणि साजिद ही जोडी आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत आणि खऱ्या अर्थाने जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल मिडल ऑर्डरच्या या 2 फलंदाजांवरती चांगली धावसंख्या सेट करण्याची. साजिद रईस यांचा संघ आहे तो म्हणजेच बी स्पोर्ट्स बल्ल्याणी आणि त्यांना फाईट करतोय प्रमोद शेठ पाटील यांचा रुद्र 11 मांडा. आजची पहिली रात्र आहे. यापुढील सामना असेल निंबवली बी आणि त्यांना फाईट करेल कोटेश्वर आजदे या 2 संघांमध्ये. शैलेश केने प्रतिष्ठान, बादशाह 11 निंबवली बी आणि जय कोटेश्वर आजदे या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. गोलंदाज संकेत भोईर येतोय. या 3ऱ्या षटकामध्ये चिंटूने कमबॅक करून दिलाय रुद्र 11 मांडा या टीमला, कारण की अवघ्या 1 धावेचं षटक फेकलं आणि 2 फलंदाज देखील बाद केलेत. चिंटूने 2ऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे, कंजूस गोलंदाजी केली आहे. स्पर्धा आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा सचिन शेठ दळवी आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृतिचषक 2022चं हे भव्य दिव्य आयोजन.
एकूण या स्पर्धेमध्ये 52 संघांचा सहभाग. आज एकूण 14 संघ आणि उद्या देखील आपण 14 संघ पाहणार आहोत. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी 12-12 संघ असतील आणि 2 तारखेला सुपर 8चे सामने होतील. यावेळी मिस्टामिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल टिपलाय. शॉट कव्हरला ओमकारने, फलंदाज बाद. साजिद रईस बॅक टू द पवेलियन. हॅलो, न्यू बॅट्समन इम्रान येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज सेफ आहे. यावी साफ ट्रॅकर आहे, हुक करतायत. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 3/16. 20 स्पोर्ट्स बल्ल्याने या टीमने सुरुवात खूप चांगली केली होती पहिल्या. हॅलो हॅलो, तर षटकार ठोकलाय फलंदाज इम्रानने. धावसंख्या 6ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 30 धावा धावफलकावरती आणि शादांसाठी सुवर्ण संधी आहे. 500 रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी. शादांसाठी जाकीर गुजर यांच्याकडून. बल्ल्याने प्रीमियर लीग आपण पाहिलं होतं. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईड बॉल येतोय. अवांत धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 31. 31 धावा. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. आपण पाहू शकाल इन ॲक्शन मध्ये या पुढीलच्या सामन्यामध्ये एक संघ आहे टिटवाला विभागातील, तो म्हणजेच निंबवली बी संघ, आणि त्यांना फाईट करेल जय कोटेश्वर आजदे संघ, जो डोंबिवली विभागातील संघ आहे. केशव कालन जे संघनायक आहेत. यावी सुख करतायत आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. थँक्यू सो मच. 35 धावा धावफलकावरती सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे. फायटिंग स्कोर उभा केलाय या मैदानावरती 20 स्पोर्ट्स बल्ल्याने या टीमने. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. अप्रतिम बॅटिंग करतोय फलंदाज इम्रान. इम्रानचा बल्ला बोलतोय या मॅच मध्ये. 2 षटकार 1 चौकार आलाय इम्रानच्या बॅट मधून. ही खासियत आहे, ही ओळख आहे इम्रानची. बल्ल्याने प्रीमियर लीग असेल, मांडा प्रीमियर लीग असेल, या दोन्ही लीग मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती इम्रानने. तोच इम्रान चमकदार कामगिरी करतोय या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते. मिस टायमिंग आहे. संकेत आहेत लॉंग ऑनला. चूक होणार नाहीये. संकेत भोईरने पकडलाय
हा खूप चांगला झेल आणि समाप्त झालाय इम्रानचा खेळ. फलंदाज बाद. पूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज शादान आहे. शादानसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने धावबाची संधी असेल आणि फलंदाज झालाय बाद. आणि एक रन शॉट देखील आहे, त्यामुळे पंच एकही धाव नसेल या चेंडूवरती. यस, एकही धाव नसेल या चेंडूवरती. धावसंख्या आहे 35. हॅलो, आणि षटकार ठोकलाय शेवटच्या चेंडूवरती. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 41 धावा आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलंय या मैदानावरती. ते म्हणजेच बी स्पोर्ट्स बल्ल्याने या टीमने रुद्र 11 मांडा या टीम समोर. तर हॅलो, विनंती असेल जयेश शेठ तरे साहेबांना की आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. निलेश काळंजे संघनायक आहेत, जय कोटेश्वर आजदे या टीमचे. आणि दुसऱ्या बाजूला संघनायक आहेत कृष्णा केने, शैलेश केने प्रतिष्ठान, बादशाह 11 निंबवली बी. आणि जय कोटेश्वर आजदे या 2 संघांमध्ये सामना असेल. सामना 4 षटकांचा असेल. प्रत्येक सामना 4 षटकांचा असेल. आणि जयेश शेठ तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. छापा असा कॉल आहे, आलाय. टॉस जिंकलाय निंबवली बी या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. कृष्णा केने जे संघनायक आहेत आणि पुरस्कर्ते देखील आहेत निंबवली बी या टीमचे. टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? फील्ड पास करू. 4 षटकांचा सामना आहे. समृद्ध संघ आजदे संघ आहे. प्रथमच सामने सामने आहेत. काय स्ट्रॅटेजी असेल या सामन्यामध्ये? काय स्ट्रॅटेजी नाही, कारण की आम्ही कधी बघितलं नाही खेळाडू आणि आपल्या इकडे नेहमी खेळतो. गेलेलो त्यांच्याकडे 1-2दा पण कधी भेट झाली नाही, त्यामुळे कोण कसं खेळतो ते माहिती नाही. आम्ही आमचं नॅचरल गेम खेळू. निंबवली म्हटलं तर भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा नक्कीच आपण पाहत असतो दरवर्षी. परंतु या वर्षी पाहायला गेलं तर एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचं आयोजन सचिन शेठ दळवी साहेब असतील आणि एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा असेल यांच्या माध्यमातून टिटवाला नगरीमध्ये या सीझनमध्ये प्रथमच नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप छान केलं आणि यावर्षी आम्हाला थोडं जमलं नाही टुर्नामेंट ऑर्गनाईज करायला, आणि त्यांनी केली म्हणजे आम्ही केली असंच बोलू इच्छितो. कारण की गुरवली आणि निंबवली एकच गाव पकडलं, फक्त रोडमध्ये आहे. तेव्हा आणि त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करेन, कारण की नाईट स्पर्धा ठेवणं एकदम सोपं नसतो. आणि संपूर्ण एकविरा टीमचं धन्यवाद देतो आम्हाला खेळाची संधी दिल्याबद्दल. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी.
माझ्यासोबत आजदे संघाचे संघनायक आहेत. टॉस प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तू टॉस जिंकला असता तुझा निर्णय काय असता? फिल्डिंग वगैरे घेतली. परंतु आता मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. प्रथमच निंबवली टीम समोर आपण खेळणार आहात. तर काय स्ट्रॅटेजी असेल 4 षटकांच्या सामन्यामध्ये? 50 ते 55 धावा आमच्या करण्याचा प्रयत्न करू. बाकी बघूया पुढे. डोंबिवली म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आहे आणि त्यामध्ये आपण अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळता. परंतु या सीझनमध्ये टिटवाळा नगरीमधील ही मानाची स्पर्धा आहे, कारण की टिटवाळा नगरीमध्ये या सीझनमध्ये प्रथमच आपण नाईट स्पर्धा पाहतोय. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन वगैरे खूप सुंदर आहे, कारण की आम्ही या नवीन लाईटी पहिल्यांदाच पाहतोय, व्हाईट लाईटी म्हणून, कारण की आपल्याकडे हॅलोजनचा उपयोग जास्त होतो वगैरे. सुंदर आहे. पाहिलं गेलं तर नाईट स्पर्धा म्हटली तर प्रवेश फी असतात 15,000, 18,000, 20,000, 25,000. परंतु या स्पर्धेमध्ये फक्त प्रवेश फी आहे 10,000. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच अशी संकल्पना आमच्याकडे पण राबवली पाहिजे. नक्की शुभेच्छा असतील दोन्ही संघांना सामन्यासाठी. टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस जिंकलाय तो म्हणजे शैलेश केने प्रतिष्ठान. बादशाह 11 निंबवली बी या टीमने आणि प्रथम स्वीकारलंय ते क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलंय जय कोटेश्वर आजदे या टीमला फलंदाजी करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे. 42 धावांचं लक्ष आहे रुद्र 11 मांडा या टीम समोर आणि 42 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, एक लेजंड कॉमेंटेटर, व्हॉइस ऑफ टिटवाला मनोज कारवे सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच रोशन संते सर. 42 धावांचं लक्ष आणि पहिल्या चेंडूचे आक्रमण. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट, सिक्सर. जयेशने पहिल्या चेंडूपासून जय जयकार जयचा सुरू झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. 42 धावांचं लक्ष आहे. 10.50च्या वेगाने जायचं आहे. रुद्र 11 मांडा संघाला आणि पहिल्या चेंडू ते रुद्र अवतार धारण करतोय फलंदाज जयेश. ऑन फायर. जबरदस्त अफलातून क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी पेश केली आहे. एकूरा स्पोर्ट्स गुरलीपाडा आणि सन्माननीय सचिन सेठ, एकनाथ सेठ दळवी यांच्या माध्यमातून सुंदर क्रीडानगरीवरती हा चेंडू पाहू शकता आपण. वांतर वाईटच्या रूपाने धाव मिळेल. प्रेशर घेतलं, परंतु कुठली स्पर्धा असो ते तुम्हाला प्रेशरला झुगारून दडपणाला न जुमानता कामगिरी केली पाहिजे. तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न करावा लागेल. जरी पहिला चेंडू षटकार आला म्हणून काय झाला, तुमच्याकडे शस्त्र असलं पाहिजेत समोरच्या फलंदाला थांबवण्याची. समोरचा फलंदाज कुठल्या कॅलिबरचा आहे ते बघायचं नाही, तुमच्याकडे काय कॅपॅसिटी आहे ती दाखवायला लागेल. अजून एक फुल टॉस मिळतो आणि छानपैकी कडक शॉट, 4 रन्स. पूर्णपणे 3 चेंडूंमध्येच 11 धावा कुठल्या, परंतु त्या 3 चेंडूंमधून एक वाईट चेंडू आहे, म्हणजेच कॅल्क्युलेटेड चेंडू झाले 2 लिगली. अशा प्रकारचा स्टार्ट मिळाला तर मी म्हणतो की 42 काय 420 धावा सुद्धा होतील. जबरदस्त स्टार्ट जयेश. पूर्णपणे हलचल निर्माण केली आहे बघा. खेळाडूंचं पुनर्वसन केलं जात आहे. डायरेक्ट गुरलीपाडा टू खडकपाडा. आणि फिल्डिंग फार महत्वाची आहे. तुम्हाला आता धावा वाचवाव्या लागतील. गोलंदाज गुड्डू राऊंड द विकेट. हो, वेगळा फटकावाचा प्रयत्न. सरप्राइजिंग डिलिव्हरी आणि नॉनस्ट्राइकला धोका आहे, परंतु चेंडूला गॅदर केल्याने संधी मिळाली होती तुम्हाला. बचावतोय, बचाव झाला फलंदाज जयेशचा जो आक्रमक आहे. संधी मिळाली होती तुम्हाला, परंतु संधीचं तुम्ही सोनं केलं नाहीये. कारण आयुष्यामध्ये सोन्यासारखी संधी कधीच येत नसते. आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं. ती संधी तुम्ही त्या ठिकाणी दवडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एका धावेने चोरटी धाव घेतली. 12 वर 12 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. लक्ष्य 42 धावांचं जिंकण्यासाठी हा सामना. नॉकआउटची टुर्नामेंट आहे. एकनाथ सेठ दळवी स्मृती चषक 2022 फ्लड लाईट्स मध्ये. जसं कृष्णा केणेने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं की निंबोली असो किंवा गुरवली,
स्पर्धा तशीच होणार आणि तशीच करण्याची हिंमत आहे, धमक आहे ती सचिन दळवीमध्ये. त्यांची मेहनत आणि त्यासोबतीला त्याचे सर्व ब्रिगेडर मंडळ 21 ते 22 खेळाडूंचं भरणं असलेलं एकविरा स्पोर्ट गुरलीपाडा आणि सोबतीला त्यांचं ग्रामस्थ मंडळ आणि आमचे हे सर्व लाडके पाहुणे जे आधारस्तंभ आहेत स्पर्धेचे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत गुरुलीचे सर्व असनस्त झालेत या स्पर्धेची सुरुवात पाहण्यासाठी, शोभावण्यासाठी. हो, स्वीप केला अगदी सुंदररित्या. तो तितकंच ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग बॅकवर्ड रिजन मध्ये दिशाने त्या ठिकाणी कव्हरिंग करतोय, परंतु त्या दरम्यान एक धाव पूर्ण. फहद त्या ठिकाणी जयेशच्या बॅट मधून षटकार चौकार आणि आता मात्र एक धाव आली, ती म्हणजे अहट हा फलंदाज पाहतोय आपण. नावं अशी आहेत की समोरच्या फिल्डिंग करणाऱ्या संघाला कठीण होतील, कारण ती बोलायला सुद्धा कठीण जात आहेत. धावसंख्या एकने फुलते 13 13 ऑन द बोर्ड. आमचं श्वान पथक सुद्धा सज्ज झालंय, कारण रात्रीची वेळ आहे, अर्धी वेळ आहे. बॅक टू द बॉलर, डावीकडचा प्रयत्न, एक सन्मान देणं गरजेचं आहे. खोलट टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर लेन डिलिव्हरी, आणि अशा डिलिव्हरीज तुम्हाला आता टाकाव्या लागतील. सामना सोडून का पहिल्या षटकापासून आक्रमण केलं म्हणून काय झालं, तुमच्याकडे आक्रमकता पाहिजे गोलंदाजीची, ती तुम्हाला दाखवावी लागेल ह्या क्षणाला. ती दाखवत असताना आता मात्र कमबॅक करून देतोय गोलंदाज गुड्डू. असदेगावचे सचिनजी काळन साहेब, तसेच सचिनजी परब साहेब आणि आमचे लाडके समालोचक मित्र नितीनजी काळन, त्यांचे बंधू रवींद्रजी काळन, या त्रिकुटाचं हार्दिक स्वागत. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, चेंडू हवेत डीप एक्स्ट्रा कव्हरिजन मध्ये प्रेक्षकांमध्ये जात असताना, परंतु अगदी कडेला अडवला जात नाही असं चित्र पाहायला मिळतंय. फॉर रन्स, गुड शॉट. विनंती आहे काळन मंडळींना, जे आमचे त्रिदेव आलेले आहेत, या आपण वेलकम ऑन व्हीआयपी डायस. सचिनजी काळन सर, रवींद्रजी काळन सर, तसे सचिनजी परब, या आपण आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्या स्वागतासाठी आमचे आहेत या स्पर्धेत उपस्थित आधारस्तंभ सचिन सेठ एकनाथ दळवी. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, ज्यांचं स्वप्न आहे, स्वप्न होतं आणि ते स्वप्न या ठिकाणी साकार होत असताना या क्रीडांगणावर पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या पहिल्या षटकानंतर 42 धावांचं लक्ष असताना 17 जाऊन पोहोचले, म्हणजे खतराची घंटा वाजली डिसोजा असं म्हणा हरकत नाही. येणाऱ्या 3 षटकांमध्ये जिंकण्यासाठी अजून 25 धावांची गरज आहे, ती म्हणजे रुद्रेलन मांडा संघाला. एकेकडे बाद नाही, अगदी सुस्थितीमध्ये जाऊन ठेपलाय हा संघ, परंतु अजूनही वेळ गेली नाही. सामना सोडू नका. फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये तुम्ही सुद्धा क्षमता दाखवायची. साजिदचा संघ आहे, साजिद रईस आहे, ज्यामध्ये खेळाची श्रीमंती आहे, ती तुम्हाला दाखवायची या ठिकाणी वेळ आलेली आहे. वेळ कठीण आहे, संकट सामोरे आलेलं आहे, परंतु संकटाला न जुमानता या ठिकाणी तुम्ही चांगला खेळ दाखवणं फार महत्वाचं झाले. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर प्रेक्षकांचं मन जिंकणं आणि सामना जिंकणं या दोन्ही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, कारण स्पर्धा ही आहे नॉकआउटची, आर या पार. जिंकलात तर तराल आणि हारलात तर घरी जाल. स्पर्धा फार मोठी आहे. तब्बल 8 फ्लडलाइट्स टॉवर्स आपण पाहू शकता त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. अगदी दुग्ध शर्करा योग आलाय दुग्ध प्रकाश ज्योतामध्ये. IPL पण सुरू आहे, पण तुम्ही तर म्हणतो की जे ऑफलाईन प्रेक्षक आहेत त्यांनी IPL बाजूला ठेवली आहे आणि ही लाईव्ह स्पर्धा पाहायला आलेले आहेत, कारण त्यांना वानखडे जायला वेळ नाहीये. काय जायचं 10,000चं तिकीट घ्यायला. म्हणून म्हणतात ना की नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, ये गुरोली पाड़े का माहौल किसी वानखेड़े से कम नहीं. जबरदस्त स्पर्धा. काय सुरुवात आहे या स्पर्धेची. लाजबाब पाहुण्यांची मान्यवरांची मांदियाळी आणि आमचे हे दर्दी प्रेक्षक ज्यांनी स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये सजवण्याचा प्रयत्न केलाय. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस, राऊंड द विकेट. हो, फ्लिकरचा प्रयत्न होता, चेंडू ट्रॅव्हल होतोय डिफाईन लेगला, वेगाने जातो क्षेत्राच्या, चेंडूचा पाठलाग करतोय आणि पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर नाही गेला अजून असं पाहायला मिळतंय. वा वा, ब्रेन पीस ऑफ फिल्डिंग. जीवाच्या आकांताने त्या ठिकाणी काही धावा नक्कीच वाचवल्या. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता सादान शेख, सादान गुजर, येस मोबिन गुजरचा बंधू. क्या बात आहे सादान, वेल डन. 2 धाव आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्या अभय सर, कोणकर सर, 3 धावा कंप्लीट.
3 कंप्लीट. येस, 3 धावसंख्या फुलते. डिसोजा सर सांगतात मला की धावसंख्या पोहोचली 20 वर. 20 ऑन द बोर्ड. एम आय राईट? ओके, 20 धावा धावफलकावर. अजून 22 धावांची नितांत गरज आहे जिंकण्यासाठी रुद्र मांडा संघाला सामना. आपण सुंदर क्लॅरिटी पाहताय, अगदी क्लीन क्लॅरिटी पाहतोय आपण. अगदी क्रीडांगणावरती एखादी गोटी पडलेली सुद्धा दिसेल इतकं जबरदस्त या ठिकाणी कव्हरिंग केलं जात आहे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कोडकर सर सांगतात हा चेंडू स्वेर आहे, अवांतर धाव तुम्ही या ठिकाणी नोंदीत करा. धावसंख्या या ठिकाणी फुलते लकी आकड्यावरती 21 धावा. 21 ऑन द बोर्ड. आपण 21 मोदक चढवत असतो गणपती बाप्पाला. जर तुम्ही चढवले असते तर नक्की तुमच्या बाजूने बाप्पा असेल, पण ते कोणा बाजूने असेल ते शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायचं आहे. बाप्पा तर सर्वांच्याच बाजूने आहेत, पण त्यांच्यासोबत तुम्हाला काय लागणार आहे? मेहनत, पराकष्ट तुम्हाला करावं लागेल. या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. बिघाड होतोय रनवे मध्ये. बॅक टू द बॉलिंग मार्क. गोलंदाज प्रेशर घेतोय. सेफ त्या ठिकाणी सेफ प्लस सेफ गोलंदाजी करावी लागेल, म्हणजे सुरक्षित गोलंदाजी करावी लागेल, सुरक्षित चेंडू टाकावे लागतील. त्यासाठी संधी आली हिरो बनण्याची या रजनीमध्ये. यावेळेला हुकाचा प्रयत्न सक्सेसफुल. हिटेड फॉर द फॉरन्स. ब्युटिफुल स्टॉक. डोळ्यांचं पारणं पूर्णपणे फेडलं जातंय. इतके जबरदस्त प्रकाश झोत टाकलेत ह्या टॉवर्सने, डोळे दिपतात अक्षरशः. आणि चौकार आणि धावसंख्या पुढे सरकली अलगदपणे 25 वर. विकेटची दरकरार आहे, तुम्हाला विकेट प्राप्त करावे लागतील. अजूनही सामना सोडू नका, वेळ गेलेली नाहीये, तुम्ही ती वेळ खिचून आणू शकता. वेळ सर्व काय बदलते. वारंवार प्रयत्न करत राहा. या ठिकाणी प्रयत्न करतात धावांसाठी. अगदी सेफ शॉट, ग्राउंड शॉट म्हणू शकतो ऑन साइडला. आणि त्या ठिकाणी धोका आहे. साजीच्या हातात चेंडू आणि 9 सेकंडला फेकला जातोय. बॉलरच्या हातामध्ये. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. पहिला धक्का लागतो ठिकाणी मांडा संघाला. मिळून देणं फार महत्वाचं आहे. सांघिक एक प्राप्त केलं. रनआउटच्या माध्यमातून विकेट बाद झाली ती म्हणजे अहटची. याने 4 धावांचं योगदान दिलं. 26 धावसंख्येवरती विकेट प्राप्त झाली आणि थोडीशी सामन्याला नक्कीच कलाटणी प्राप्त झाली आहे. हा जो तुम्हाला मोमेंटम मिळाला आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाला, बल्लानी संघाला, तुम्ही हा मोमेंटम अजून वाढवा. तुम्हाला प्राप्त झाला आहे आणि संधी तुम्हाला आता नक्कीच तुम्ही दौडू द्यायची नाहीये. अजून विकेटचा प्रयत्न करा. परंतु या ठिकाणी धावांचा प्रयत्न करतायत फलंदाज. बघा स्कूपकाचा प्रयत्न सक्सेसफुल. स्कूप दिलशान तिलकने स्टाईलने हा चौकार लगावला आणि प्रेक्षकांचं मन जिंकलं या फटकाने. चौकार. शॉट ऑफ द मॅच म्हणू शकतो आपण, कारण लिलिया सक्सेसफुल हिट केला. कठीण असतं असे फटके मारणं. अगदी चेंडूच्या समोर गेला, अगदी चेंडूला येऊ दिलं आणि रिव्हर्स सरळ बॅटनी चेंडूला विकेटच्या डोक्यावरून काढलं 4 धावांसाठी. सुंदर फटका जयच्या माध्यमातून, ज्याला पूर्णपणे चेंडू फुटबॉल दिसू लागलाय, तो स्ट्राईकला आलाय. धावसंख्या पोहोचली 30 वर. 142 धावांचं. पुन्हा एकदा यावेळेला ओहो व्हॉट अ शॉट आणि व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. समज व्हॉट अ कॅच. ग्रेट कॅच. टाळ्या असू द्या. फलंदाज बाद. म्हणू शकतो कॅच ऑफ द मॅच. समदनी झेल का टिपला. इनक्रेडिबल, अनबिलिव्हेबल, अनस्टॉपेबल कॅच बाय समद ऑन द ग्राउंड. प्रेक्षकांमध्ये जल्लोष. आणि प्रेक्षकांना नक्कीच अशा प्रकारचाच खेळ पाहण्याची इच्छा असते. जे आमचे ऑफलाईन प्रेक्षक टीव्ही बंद करून आलेले आहेत, मोबाईल ऑफ करून बसलेत, उभे आहेत या ठिकाणी, आणि असा सामना त्यांना हवाय. समदनी सामन्याला कलाटी दिली आहे मी म्हणू शकतो. परंतु गोलंदाजाला या ठिकाणी नक्कीच आपण दाद दिली पाहिजे. सेफला ज्याने वाईट टाकला, चौकार दिला, 2 चौकार दिले, परंतु विकेटचं प्राप्तीकरण करणं फार महत्वाचं होतं. 2 ब्रेक थ्रू मिळाले या षटकामध्ये, एक रनआउटच्या माध्यमातून आणि एक नुकताच ग्रेट झेल, ग्रेट कॅच ऑफ द मॅच ऑफ द टुर्नामेंट. क्या बात आहे. व्हॉट अ मॅच.
क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. पुन्हा गोलंदाज सज्ज. सैफ नॉन स्ट्राईक. संकेत ऑन स्ट्राईक. ऑन द विकेट गेला. संकेतला बोलवलं बाहेर ये, तू बाहेरून मला मार. जर तुम्हाला काही हवं असतं तर घर सोडावं लागतं. या ठिकाणी डॉटच्या माध्यमातून षटक समाप्त केलं सैफने. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे रुद्र 11 मांडा संघाची 42 धावांचं लक्ष्य असताना 30 धावा धावफलकावरती. मला गौरव सर सांगतायत सर रन बॉल इक्वेशन आलेलं आहे. 12 चेंडूंमध्ये 12 धावा आवश्यक आहेत मांडा संघाला. डीजे नागेश. नागेश आम्ही थांबलो की तुझंच काम आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रदान करतील आमचे सन्माननीय उपसरपंच गुरोली गावचे प्रकाशजी दळवी, जे पहिल्या क्षणापासून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर दिनेशजी दळवी यांच्या शुभ हस्ते सुद्धा थंड पेय दिलं जाईल. जो हिरो ठरलेल्या सामन्याचा अजूनही सांगू शकत नाही. पण असं म्हणतात ना की जीवनात कधी कोणाला कमी लेखू नका, कारण संपूर्ण जगाला बुडविणारा समुद्र शेवटी तेलाचा एक थेंब बुडू शकत नाही. असा सामना या ठिकाणी येऊन ठेपलाय. दोन्ही पण दिग्गज संघ एकमेकांच्या समोर शर्तीचे प्रयत्न करतील आणि आपल्याला पाहायचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे. ती तुमची हिंमत, ती तुमची धमक या ठिकाणी दाखवायची आहे. 12 चेंडू 12 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज पुन्हा एकदा संकेत. चिंटू आहे नॉन स्ट्राईकला संकेत आणि गोलंदाजी मार्कवरती इम्रान सज्ज झालाय. धोक्याची भोंगा सुद्धा वाजली. ओहो सेफ शॉट, व्हॉट शॉट. अशा स्थितीमध्ये असेच फटके लागवणं गरजेचं आहे ते चिंटूला माहिती आहे. चिंटूने सुद्धा अनेक पावसाळे बघितलेत की आता ह्या क्षणाला माझी विकेट महत्वाची आहे. पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन. आणि गौरव सावंत सांगतात की सर मी 9 वर्षापूर्वी जेव्हा आलेला चिंटू तसा दिसत होता जसा आता दिसतोय, काहीच फरक नाहीये. गौरव सर असे बोलतायत कारण टेनिस क्रिकेट .in जे हाताळतायत आमचे लाडके बदलापूरचे गौरवजी सावंत सर. तर मैदानामध्ये एक धाव फुलली आहे. 31 धावा पाहतोय आपण. 11 धावांची गरज. या हलक्या हाताने पुन्हा ड्राईव्ह केलाय. पुश करो खुश रहो संकेत देतोय त्या ठिकाणी सेफ शॉट मारून, पण चिंटू त्याला सांभाळतोय, मार्गदर्शन देतोय. आणि प्रेक्षकांना हा सामना हळूहळू हळू शेवटच्या चेंडूत जाताना नक्कीच आवडेल. आता 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. धावसंख्या झाली 32. टार्गेट आहे ते 42 धावांचं. पुढे सरसावला चेंडू हवेत आहे, काढलंय एक्स्ट्राच्या डोक्यावरून. डीप एक्स्ट्रा कव्हरिंग केलं जातंय. वेगाने फेकीत एकाच ऍक्शन मध्ये आणि त्या ठिकाणी बॅकअप बघा. ओहो चिंटू धोक्यात, चिंटू धोक्यात, चिंटू बाद. रनआउट. काय सामना आहे. प्रेक्षक टाळ्या का तुम्ही थांबवता. टाळ्या वाजवा सामन्यासाठी. सामना नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल असं आपल्याला नक्कीच या ठिकाणी दर्शन पाहायला मिळतंय, चित्र पाहायला मिळतंय. डीजे कम ऑन इफ यू आर रेडी. स्वतःची आत्महत्या केली क्रिकेट मधली आणि बाद झाला. पुन्हा एकदा प्रेक्षक रन बॉल इक्वेशन. 9 डिलिव्हरीज 9 रन्स रिक्वायर्ड. 9 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये विनायक म्हणजेच बप्पा. हो हो फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. राऊंड शॉट ऑन साइडला मिड विकेट डीप मध्ये आहे. कव्हरिंग करतोय बघा. साजिद किती वेगाने गेला चेंडू पर्यंत आणि फक्त एका धावेतील समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एका धावेने धाव सलग पुढे सरकतोय आणि एक एक चेंडू कमी होत चाललाय. अजून रन बॉल इक्वेशन कंटिन्यू आहे. 8 चेंडू 8 धावांची गरज. धावसंख्या पोहोचली आहे 34 वर. 34 ऑन द बोर्ड. क्वार्टर मॅच. अजून सामना सोडू नका. दोन्ही संघांना आव्हान आहे. तुम्ही जिंकू शकता. नेव्हर गिव्ह अप म्हटलं जातं. कधी कधी चावीच्या जोडक्यातील शेवटची चावी त्याच कुलुपाची असते जी चावी आपण शोधत असतो. शोधत राहा. शोधा म्हणजे सापडेल. शोधलं गोलंदाजाने आणि त्यांना सापडला डॉट चेंडू. आणि डॉट चेंडू फार महत्वाचा होता. आता एक चेंडू कमी झाला डिसोजा आणि धावांची अजून गरज आहे 8. 7-8
7 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा इम्रान ओव्हर द विकेट. इम्रानला उडवला चेंडू हवेत आहे. झेलची दाट संभावना. ओ नाही, कठीण झेल आहे, रिव्हर्स मध्ये गेला. कपिल देवची आठवण झाली वर्ल्ड कपची आणि बॅकअप चांगला आहे बघा. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू कव्हर झाले, धावा कव्हर झाल्या, अशा प्रकारे षटक समाप्त झालं. हे तिसरं. धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वर. आता रन बॉल इक्वेशन पुन्हा एकदा आलं गौरव सर, क्या बात आहे. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. दिस ए कम ऑन. फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूला डिस्टर्बन्स येऊ शकतं. प्लीज कोऑपरेटर्स, आम्हाला सहकार्य तुमचं अपेक्षित आहे. तुमची आम्हाला फार गरज आहे, परंतु तुम्ही आमची अपेक्षा सुद्धा पूर्ण केली. प्लीज कोऑपरेटर्स, थँक्यू सो मच. क्या बात आहे. तोच मागे सर का काय सामना आहे. पहिल्या षटकामध्ये डिसोजा 17 धावा कुठल्या होत्या. त्यांनी खताची घंटी वाजवली होती जयेशने, परंतु त्यानंतर गोलंदाजाने अचूक मारा केला. चांगला बॅकअप मिळाला फिल्डिंगच्या माध्यमातून आणि सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. कुठे नेऊन ठेवला सामना. आपण म्हणायचो ना, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवला सामना. सामना खूप सुंदर होतोय मैदानामध्ये. हौसला बुलंद आहे दोन्ही संघातील खेळाडूंचा. हौसले के तरकश में कोशिश का तीर जिंदा रखो. हार जाओ जिंदगी में सब कुछ, लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. उम्मीद जिंदा राहिली आहे दोन्ही संघांची. ही तुम्हाला इच्छापूर्ती या ठिकाणी करावी लागेल. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. धावसंख्या झाली आतापर्यंत 36 आणि गोलंदाजी मार्कवरती बाहुबली साजिद रईस. सामना करेल फलंदाज समोर उभा आहे तो संकेत. नॉन स्ट्राईकला विनायक. पॉवर हाऊस संकेत. क्या बात आहे. साजिद जातोय पहिला चेंडू घेऊन. ओहो, स्लॉकरचा प्रयत्न, आडव्या बॅटचा वापर नाही झाला प्रॉपर. नॉन स्ट्राईकला धोका होता पण तो नाही, फेकी नाही झाली प्रॉपर. दिवसा ढवळ्या धावांची चोरी. लेगबाचा इशारा कोणकर सरांचा आणि एका धावाने धावसंख्या 37 वर जाऊन ठेपले. पुन्हा तेच इक्वेशन येते. 5 चेंडू 5 धावा. क्या बात आहे. कमी धावसंख्येचा सामना असाच अपेक्षित असतो प्रेक्षकांना. तोडीस तोड लढाई सुरू आहे मैदानामध्ये. जिंकण्याची उम्मीद आहे दोघी संघांकडे. ते म्हणजे त्यांना जिंकायचं आहे. स्वर्गीय एकनाथ सेठ दळवी स्मृतिचषक 2022 या सुंदर क्रीडा नगरीवरती, या अलोट प्रेक्षकांच्या साक्षीमध्ये आणि आमच्या लाडक्या मान्यवरांच्या साक्षीमध्ये. अगदी दोन्ही संघांमध्ये दबाव निर्माण झालाय. बॉलरच्या मनामध्ये काय चाललं असेल, फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललं असेल हे देवाला माहिती आहे, परंतु आपण जे पाहणार आहोत तोच रिझल्ट लागेल. फिल्डिंग पूर्णपणे विखुरली जाते. अटॅक करण्याचा प्रयत्न असेल आणि आता स्ट्राईकला फलंदाज विनायक असेल. 5 चेंडू 5 धावांची गरज. प्रत्येक चेंडूला टाळ्या वाजल्या पाहिजेत असा सामना आहे. ओहो, परंतु खराब चेंडूचा घेतला समाचार. लॉंग लेला झेल टिपला तो. हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच. फलंदाज बाद. विनायक बॅक टू द पॅव्हिलियन. कॅच घेतली होती त्याने, झेल टिपला आणि सामन्याला अजून कलाटणी दिली. क्लायमॅक्स वाढवला सामन्याचा. धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे 37 वर अजूनपर्यंत. आता चेंडू शिल्लक आहेत 4. 4 मध्ये 5. 4-5. अरे अभी ना पूछो हमसे मंजिल कहाँ है, अभी तो हमने चलने का इरादा किया है.
ना हारे हैं ना हारेंगे कभी, हे किसी और से नहीं खुद से वादा किया है. जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी या दोन्ही संघांचं. परंतु थोडंसं पारडं जड झालंय बल्यानी संघाचं, परंतु क्रिकेटची मॅच आहे, आपण भाकीत करू शकत नाही. जर तरला महत्व नाही. पुन्हा एकदा साजिद जातोय. हो हो, व्हॉट अ डिलिव्हरी, लेग बिफोर विकेट, LBW आउट. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम साजिद रईस. फलंदाज बाद. वरती धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 37 वर. लक्ष्य 42 धावांचा. अजून 5 धावांची गरज आहे 3 चेंडूंमध्ये. 3-5, 2-3-5, 2-3-5, 2+3-5. 3 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. काय सामना आहे. नवीन फलंदाज ओमकार येतोय. विनायक गेले, ओमकार आले. बप्पा येत आहेत मैदानामध्ये. बप्पा येत आहेत मैदानामध्ये. कोणासाठी बघायचं आपल्याला, कारण ते दुसऱ्याला आशीर्वाद देत आहेत. क्या बात आहे. साजिद रईस बॉलिंग मारती सज्ज झालाय. 3 चेंडू 5 धावांची गरज. ध्येयासाठी यातूनात प्रयत्न करा. अरे जगाने वेडे म्हटलं तरी चालेल, कारण वेळेच लोक इतिहास लिहिला तरी तो इतिहास शिकलेले लोक वाचतात. तुम्हाला इतिहास घडवायची वेळ आलेली आहे. तो होऊ पाहतोय पण तो नाही अशा प्रकारची कृती करून चालणार नाहीये. लुजर 1 स्वेर मारा. कोणकर सर सांगतात इट्स वाईट डिलिव्हरी. अवांत धाव मिळते. धावसंख्या फुलत असताना 38 वर. 3 चेंडू 4 धावांची गरज. यस 3-4. कलाटणी मिळाली होती सामन्याला, पकड मजबूत केली होती, परंतु ह्या चेंडूमध्ये नक्कीच प्रॉब्लेम निर्माण झालाय साजिदच्या. तो त्यामध्ये क्षमता आहे कमबॅक करण्याची. ऑन ड्राईव्ह पाहतो आपण, अगदी सुंदररीत्या आणि फेकी झाली. विकेट किपरच्या हातामध्ये नाही गेलं आणि परिणामता 2 धावा सक्सेसफुली. पूर्ण काय मॅच आहे, क्रिकेटचा सामना बघतो आपण. तिसरा अंपायरचा रिव्ह्यू मागितलाय आणि या ठिकाणी नक्कीच चेक केलं जाईल. पूर्णपणे क्लोज कॅमेऱ्याच्या माध्यमातून झूम करून पाहिलं जाईल, कारण महत्वाची मॅच आहे, महत्वाची टुर्नामेंट आहे आणि प्रयत्न केला जाईल आमच्या टेक्निकल कमिटीकडून की ह्या स्पर्धेवरती कुठल्या प्रकारचं गालबोट लागणार नाही. आपण स्क्रीनवरती पाहू शकता स्लो मोशन मध्ये. इट्स अ नॉट आउट. NOT नॉट आउट. 2 धावा कंप्लीटेड आणि धावसंख्या 2 नी पोहोचत असताना 40 वर. 40 ऑन द बोर्ड. 2-2. 2 धावा 2 चेंडूंमध्ये. सामना अजून काहीतरी सांगू पाहतोय आपल्याला. जसं आपण पहिल्या चेंडूपासून भाकीत करतोय, अंदाज व्यक्त करतोय की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल आणि तो जाऊ पाहतोय. कोणी जिंको कोणी हरो हा विजय असणार क्रिकेटचा. 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज साजिद भाई. कंपल्सरी चेसिंग इज द कंपल्सरी. लिसन वन्स अगेन, चेसिंग इज द कंपल्सरी. हा विजय असेल आमचे स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी साहेबांचा, जे स्वर्गलोकातून पाहतात की माझ्या सुपुत्राने, माझ्या गुरुलीकरांनी माझं नाव रोशन केलंय या रोषणाई भरा क्रीडांगणावरती. तुझे सूरज को या चंदा, मेरा नाम करेगा रोशन जग मेरा राजदुलारा. त्यांचे राजदुलारे बसलेत सचिन शेठ दळवी आपल्या व्यासपीठावर. आधारस्तंभ स्पर्धेचे ज्यांनी वडिलांचं नाव रोशन केले आणि त्याच्या सोबतीला त्यांचे सर्व गुरवलीकर. 2 चेंडू 2 धावांची गरज. क्रिकेटचा सामना. ऑनलाईन प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, ही सामने सूर्य टिटवाळ्याच्या जवळ लागली, गुरुलीपाडाच्या नदी किनारच्या असलेल्या क्रीडांगणावरती. रजनी क्रिकेटची स्पर्धा पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसाला दुसरा सामना रंगतो या ठिकाणी. नक्कीच आपण IPL बंद करून सामने पाहत असाल ऑनलाईन प्रेक्षक. फुल टॉस खराब चेंडू. चेंडू हवेत आहे, झेल टिपला जातोय. समद वन्स अगेन. समद देअर. इरफान देअर. व्हॉट अ मॅच. फलंदाज बाद.
त्यासाठी ती बल्ल्यानी संघाने तोडीस तोड उत्तर देत असताना टेट फॉर टॅट. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश तो प्रयत्न करतात साजिद रईस. 1-2 एक चेंडूमध्ये 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. चेसिंग इज द कंपल्सरी, लक्षात ठेवा. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश तुम्ही इथे करायची आहे. फलंदाजाला सुद्धा संधी आहे हिरो बनण्याची आणि संधी या ठिकाणी साजिदला अगदी तारा बनण्याची. बल्ल्यानीचा पैलवान बाहुबली साजिद ऑन बॉलिंग मार्क. सामना करेल फलंदाज निलेश. ओहो, छानपैकी चेंडू टोलवलाय, वेगाने येतोय सतेज. ओहो, हार्ड नोचा इशारा. व्हॉट अ मॅच. मॅच फिनिश्ड, मॅच फिनिश्ड. हार्ड लक बल्ल्यानी, हार्ड लक बल्ल्यानी. गुड लक मांडा. अभिनंदन. डीजे कम ऑन.